तुम्हाला जर माझ्यासारखा सिंपल आणि सोबर लुक करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी सिंपल लुक दाखवणार आहे। सगळ्यात पहिले मी माझं स्किन केअर रूटीन फॉलो करणार आहे, जे की आहे टोनर, मॉइश्चरायझर, सीरम। मी आता सगळ्यात पहिले टोनर अप्लाय केला आहे आणि असं टॅप टॅप करून मी त्याला ॲब्झॉर्ब करून घेणार आहे। तुम्ही 2 मिनिटं तसं पण राहू देऊ शकतात, पण मला आता मेकअप करायचा आहे म्हणून मी असं टॅप टॅप करून ॲब्झॉर्ब करून घेणार आहे। यानंतर मी सीरम लावणार आहे। हे माझं व्हिटॅमिन सीचं सीरम आहे। माझ्या फेसला खूप ॲक्नी आहेत आता, त्यामुळे मी व्हिटॅमिन सीचं सीरम यूज करते। सीरम सुद्धा मी डॅब डॅब करून यूज करणार आहेत। असं डॅब डॅब मोशनमध्ये आपण हलक्या हाताने असं हे करायचं, सीरम पूर्णपणे अप्लाय करायचं। हे सगळं झाल्यानंतर मी लगेच याला सीरमला लॉक करण्यासाठी मॉइश्चरायझरचं अप्लाय करणार आहेत। सीरमला तसंच सोडून नाही द्यायचं, मॉइश्चराइज करायची स्किन। त्यानंतरच सीरमचा चांगला इफेक्ट येतो। हे बघा, मी हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते। आपली स्किन चांगली मॉइश्चराइज राहावी आणि चांगला बेस आपला तयार व्हावा मेकअपसाठी, म्हणून आपण स्किन केअर फॉलो करायला पाहिजे। नाहीतर मग आपला फेस खूप असा केकी आणि असं पॅची वाटतो, ज्याने की आपला मेकअप पूर्ण सेट पण नाही होत। त्यामुळेच मी माझं स्किन केअर झाल्यानंतरच मेकअपला सुरुवात करणार आहेत। आणि आपण असं मानेला पण छानपैकी मॉइश्चराइज करून घ्यायला पाहिजे। यानंतर मी सनस्क्रीन लावणार आहेत। आपण बाहेर जाओ या ना जाओ, पण आपण सनस्क्रीन लावायला पाहिजे। मी पण एक चुकी केली या अगोदर, जी की मी सनस्क्रीन अप्लाय नाही करायची। मला वाटायचं मी घरातच आहे, मग कशाला सनस्क्रीन लावू, पण त्याने मला खूप म्हणजे पिगमेंटेशन आलेलं। पण आता मी डेली सनस्क्रीन यूज करते। तुम्ही पण करत नसेल तर। आता मी लिप बाम लावून घेणार आहेत। लिपला पण चांगलं मॉइश्चराइज करून घेणार आहेत मेकअपच्या आधी। हे झालं माझं स्किन केअर। आता आपण मेकअपला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी प्रायमर अप्लाय करणार आहेत, ज्याने की आपले बेस चांगला फ्लॉलेस होईल आणि माझं जे काय आहे हे पिगमेंटेशन आणि सगळ्या गोष्टी जे काय आहेत ते पूर्ण बेस माझा पूर्ण असं फ्लॉलेस होईल, यासाठी मी हे प्रायमर अप्लाय करणार आहेत। यानंतर मी ममा अर्थचं फाउंडेशन यूज करते आहे। तुमच्याकडे जे असेल किंवा तुम्हाला जे सूट करेल ते तुम्ही लावा। माझ्या याचा शेड 03 न्यूड ग्लो आहे आणि मी हे माझ्या फिंगरच्याच सहाय्याने लावणार आहे। मी इथं कोणत्याही प्रकारचा ब्रशचा वापर करणार नाही आहे। छानपैकी फिंगरने डॉट डॉट करून घेणार आहेत फाउंडेशनला आणि मग नंतर एका ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने मी याला डॅब डॅब मोशनमध्ये पूर्णपणे बेस तयार करून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डॅब 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 करायचं आहे आपल्याला। फाउंडेशन असं चोळायचं नाही आहे किंवा घासायचं नाही आहे स्किनला मॉइश्चरायझरसारखं, अशा पद्धतीनेच अप्लाय करायचं असतं फाउंडेशन। आणि हे सगळं छानपैकी असं डॅब डॅब करूनच आपण याला बेस तयार करून घेणार आहोत। ब्लेंडिंग छान करायचे आहेत आपल्याला, जेणेकरून आपला बेस खूप फ्लॉलेस होईल। ब्लेंडिंग नाही केली तर मेकअप खूप केकी वाटतो आणि पॅची वाटतो। आता मी इनसाइट कॉस्मेटिकचं कन्सिलर पॅलेट घेऊन मी माझे जे काही अंडर आईज आहेत त्याला मी कवर करणार आहेत। मी ऑरेंज शेड घेतला आहेत, कारण की माझे बरेच डार्क सर्कल झाले आहेत आता, त्यामुळे ऑरेंज शेडना मी सगळीकडे जिथं मला असं वाटतंय पिगमेंटेड एरिया आहे तिथं मी हे लावून घेणार आहे। तुम्हाला नसेल लावायचं, तुमच्या अंडर आय नसेल तर तुम्ही स्किप करू शकता ही गोष्ट। आता हे सगळ्या गोष्टी न्यूट्रल करण्यासाठी मी याला कंटोर करून घेणार आहेत। ह्याच इनसाइट कॉस्मेटिकमधलाच मी एक शेड घेऊन त्यातलंच हे करणार आहे, मी न्यूट्रल करून घेणार आहे ह्या सगळ्या कन्सिलर। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ते न्यूट्रल करून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण फिंगरच्या सहाय्यानेच करणार आहोत, डॅब 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 मोशनमध्ये। याला सुद्धा घासायचं नाही आहे स्किनला। आणि असं फिंगरना खूप छान हे प्रोडक्ट लागतं, याला खूप पिगमेंटेड प्रोडक्ट आहे हे इनसाइटचं, खूप छान आणि खूप कमी
आणि खूप कमी प्राईज आहे या प्रोडक्टची, इनसाइट कॉस्मेटिक. तुम्हीसुद्धा एकदा चेक करू शकता. आणि हे सगळं मी त्याच ब्युटी ब्लेंडरना परत डॅप करून असं ब्लेंड करून घेणार आहे छानपैकी. मेकअपमध्ये ब्लेंडिंग ही एकमेव अशी गोष्ट असते की ती जर नाही केली तर मग मेकअप नाही वाटत. त्यामुळे मी छान असं फिंगर्सच्या साहाय्याने आणि हे आता यातलाच एक शेड घेऊन मी माझ्या नोजला शार्प करून घेणार आहेत, सरळ करून घेणार आहेत. हेच एक फायदा असतो मेकअपचा की आपण आपलं नाक सरळ नसलं तरी पण दाखवू शकतो. तसं माझं आहे सरळ, पण आपण करू शकतो छानपैकी. आणि याला मी एका पपच्या साहाय्याने असं ब्लेंड करून घेणार आहेत, सेटिंग पावडर यूज करून. हे माझ्याकडं फिटमीचं आहे, तुम्ही कोणतंही यूज करू शकता. कॉम्पॅक्ट पावडरच्या साहाय्याने मी याला ब्लेंड करून घेणार आहे. आणि सगळा मेकअप मी पूर्णपणे अशा पद्धतीने सेट करून घेणार आहेत. तुम्ही कोणतंही लूज पावडर यूज करू शकता. आता एक आयशॅडो पॅलेट घेऊन, हे माझ्याकडे वेट अँड वाईल्डचं आयशॅडो पॅलेट आहेत. यातला मी ब्राऊन शेड चूज करणार आहेत आणि ह्या ब्राऊन शेडने मी माझे आयब्रो फिल करणार आहेत. आपल्याला खूप प्रोडक्टची गरज नसते, आपण जे आहेत त्यामध्ये सुद्धा खूप छान मेकअप करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण स्टार्टिंगला न करता मिडलपासून स्टार्ट करायचं आयब्रो फिल करायला. कारण की जर स्टार्टिंगपासून सुरुवात केली की असं वाटतं की ते फेक आहेत. मिडलपासून करत मग आपण समोर जाणार आहोत. अशा पद्धतीने आयब्रो फिल करून घ्यायचा. ब्लॅक याने आयब्रो फिल नाही करायचा, मग त्या फेक वाटतात. कोणाच्याच आयब्रो पूर्णपणे ब्लॅक नसतात, थोड्याशा ब्राऊनच असतात. आणि ब्राऊन न केल्या तर त्या खूप छान सुंदर एक उठून लुक येतो आपल्या आयब्रोला. मी दोन्ही साईडना याच आयशॅडो पॅलेटमधल्या ब्राऊन शेडना आयब्रो फिल करून घेणार आहेत माझ्या. आणि नंतर एक अशा ब्रशने मी माझा आयब्रो पूर्णपणे छानपैकी कोम करून घेणार आहेत आयब्रोला, जेणेकरून ते प्रोडक्ट सगळीकडे छान सेट होईल. आणि आपल्या आयब्रो आणि ह्याच आयशॅडो पॅलेटमधला मी एक असा ब्राऊन शेड घेऊन माझ्या आयशॅडो करून घेणार आहेत मी. मला जास्त आयशॅडो आवडत नाही, त्यामुळे मी एकदम कमी यूज करणार आहे. आणि जे प्रोडक्ट आहे ते चांगलं ब्लेंड करून घेणार आहेत थोड्याशा प्रोडक्टमध्येच. हे खूप नॅचरल वाटतं ब्राऊन आपण यूज केलं तर, दुसरे लगेच दिसून येतात. म्हणून मी हे ब्राऊन यूज करून चांगलं ब्लेंड करून घेणार आहेत. आणि मी एकाबरोबर दुसरंही सेम करते, नाहीतर मग माझ्याकडून ते एक वेगळे आयशॅडो आणि एक दुसरे आयशॅडो होते, त्यामुळे मी दोन्ही पण सोबतच करून घेत असते. अशा पद्धतीने मी माझी दुसरी पण आयशॅडो करून घेणार आहेत आणि चांगलं ब्लेंड करणार आहेत. आपण ब्लेंडिंगच चांगलं करायला पाहिजे. अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही पण आयब्रो करून घेणार आहेत. मी काही मेकअप आर्टिस्ट नाही आहे, त्यामुळे मला जसं जमेल तसा मेकअप मी तुम्हाला दाखवला आहे. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की माझा मेकअप कसा झाला आहे ते. आणि हा माझा मेकअपचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे माझ्या बऱ्याचशा चुका झाल्या पण असतील, तर प्लीज त्या चुका मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्याकडं हा लॅक्मी आयकॉनिकचा मस्कारा आहे, जो की मी लावणार आहेत आता. आणि हे सगळं छानपैकी माझ्या आयलॅशेसला लावून घेणार आहेत. मी कर्ल वगैरे नाही करत, माझे ऑलरेडी खूप छान आणि असे आयलॅश आहेत, त्यामुळे मला कर्लिंगची त्याची गरज पडत नाही. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता. खाली आणि वरती असं छान डबल टिबल लेअरमध्ये मी मस्कारा लावून घेणार आहेत. आणि हे सगळं मस्कारा आपण खाली पण त्याच पद्धतीने अप्लाय करायचा. खालच्या आयलॅशला पण आपण मस्कारा लावायचा. मी इथे आता काजळ नाही यूज करणार आहे, मला फार जास्त काजळ आवडत नाही, त्यामुळे मी खालच्या आयलॅशला पण चांगला मस्कारा लावून घेणार आहेत. आणि दुसऱ्या साईडच्या आयब्रोला पण मी चांगल्या प्रकारे असा मस्कारा लावून घेणार आहेत. आता ही प्लमची मॅट इन हेवन लिपस्टिक, जी की प्लमने मला सॅम्पल म्हणून पाठवलेली, ती मी इथं लावणार आहे. सॅम्पल म्हणून पाठवली, पण मी बऱ्याच वेळेस ती यूज केली आणि मला खूप छान वाटली. कलरसुद्धा छान आहेत, म्हणजे जास्त डार्क पण नाही आणि असं खूप फेंट पण नाही आहे. खूप मस्त कलर आहे, मला खूप आवडला. यानंतर मी ऑर्डर करणार आहे ही लिपस्टिक.
आणि छानपैकी लिपस्टिक लावून झाल्यानंतर मी माझ्या हायलायटर पॉईंटला थोडं हायलायटर लावून घेणार आहेत, जे की मी माझ्या फिंगरच्या सहाय्याने यूज करणार आहेत, अप्लाय करणार आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने आपल्या फिंगरच्या सहाय्याने अप्लाय करू शकता. खूप ब्रशची किंवा खूप प्रोडक्टची गरज नसते मेकअप करताना. जे आहे त्यामध्ये आपण छानपैकी मेकअप करू शकतो. अशा पद्धतीने मी माझ्या आयब्रोच्या खाली आणि नोजवरती हायलायटर लावून घेणार आहेत. आणि झाला माझा हा मेकअप लुक. आता मी माझी हेअरस्टाईल करून घेणार आहेत. आता इथे हेअरस्टाईल नाही दाखवली कारण की खूप लंबा झाला असता व्हिडिओ, त्यामुळे. हे बघा, मी माझ्या अशा पद्धतीने बन तयार केला आहे पाठीमागे आणि समोरून पफ घातला आहे. तुम्ही पण असं करू शकता छान ज्वेलरी आणि ते घालून. मला कमेंट करून सांगा की माझा हा लुक कसा झाला ते. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.